2 तारखेला भराडी देवीचं यात्रा आहे. त्या यात्रेला सन्माननीय या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हे येणार आहेत आणि त्या माध्यमातून पहिलं आपल्या HP एअरपोर्टला उतरतील ते. अजून म्हणजे तसं काही एकदमच असं परफेक्ट असं त्यावर झालं नाही, पण जे वरून जे आलं आहे आम्हाला ते तुम्हाला आम्ही सांगतो पत्रकारांना. तर ते येथे डायरेक्ट नारायण साहेबांच्या बंगल्यात जातील. तिकडे ती भेट देऊन डायरेक्ट अंगणेवाडीला रवाना होतील. अंगणेवाडीनंतर आपल्या तिथे आपल्या शिवसेनेचं कार्यालय आहे अंगणेवाडीला. तर भराडीचं दर्शन घेऊन तिथे भाविकांचे संवाद साधून शुभेच्छा देऊन दर्शन घेऊन आम्ही ते शाखेमध्ये येतील आपल्या. आणि शाखेमध्ये आम्ही त्याला मालवण तालुक्याच्या वतीने आणि कुडाळ तालुक्याच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने आम्ही त्यांचा भव्य असा सत्कार करणार आहोत. आपला करू आम्ही मुख्यमंत्री साहेबांचे जे आपले काही पदाधिकारी जातील ते. आम्ही तर तिकडे असणार आहे अंगणेवाडीला असणार. अंगणेवाडीला एक भव्य दिव्य असं त्यांचं स्वागत केलं जाईल. अंगणेवाडी आंगडे कुटुंब यांनी करणं मोठं कारण त्याने कालच आमचं बोलणं झालं. राजागावकर आम्ही सगळे गेलो होतो, परात खुटवर सगळे गेलो होतो. त्यांनी सांगितलं आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही त्यांचं स्वागत करणार आहे. कारण ह्या टायमाला त्यांनी भरपूर असा निधी ह्या परिसरात दिलेला आहे किंवा मालवण जिल्ह्यात दिलेला आहे. मालवण तालुका म्हणून कुडाळ तालुका म्हणून किंवा अनेक 8 तालुक्यात व्यवस्थित त्यांनी कामं जी केली आहेत. म्हणजे मुख्यमंत्री ग्रामसडक योजना असून दे, अनेक ठिकाणी अनेक म्हणजे 25-15 असून दे, अनेक ठिकाणी कामं दिली, सार्वजनिक कामांचे असून दे, सगळे जे फंड दिला आहे म्हणजे जेवढा निधी दिला आहे असा ते म्हणाले ह्या टायमाला दिला आहे असं कधी दिला नव्हता. त्यामुळे ह्या टायमाला आम्ही या तीर्थक्षेत्र जे आपले आहे म्हणजे आई भराडी देवी त्या दर्शनाला येताना त्यांचं भव्य दिव्य स्वागत आम्ही करतो.